नमस्कार मैत्रिणींनो, आज 31 डिसेंबर वर्ष अखेर. तर आज माझ्या घरी एक छोटीशी पार्टी आहे. तर त्यासाठी मी मेनू ठेवला आहे आज मिसळ पाव आणि केकचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर म्हटलं आज मिसळ पाव पण तुमच्यासोबत शेअर करावा. चला तर मग मी आता ह्या मटकीला मोड आणून घेतले आहे, घरीच मोड आणले आहे आणि थोडे वाटाणे घेतले आहे, थोडे शेंगदाणे घेतले आहे. आता आपल्याला याला कुकरला लावून याची शिट्टी करून घ्यायची आहे. पाणी गरम करत ठेवलं आहे, त्यात आता ही मटकी टाकायची. ते आता आपण घालणार आहोत थोडेसे शेंगदाणे आणि जरा वाटाणे. हिवाळ्याचे दिवस आहे, वाटाणे भरपूर मिळतात मार्केटला. थोडे वाटाणे घालते. हळद घालायची आहे आणि आपण ह्या कुकरमध्येच या मटकीला थोडं मीठ पण लावून देणार आहोत. अर्धा चमचा मीठ घालूया. पाणी जरा जास्तच घेतलं आहे कारण की याचा रस्सा करायचा आहे आपल्याला. मटकीचा कुकर लावला आहे. तर आपल्याला बटाट्याची भाजी लागणार आहे. मी बटाटे उकडून घेतले आहे. तर आता आपण बटाट्याची भाजी करून घेऊया. बटाटे कापून घेतले आहे, कांदा कापून झाला आहे, कोथिंबीर थोडी कापून झाली आहे. तर आपण छान चटकदार भाजी करायची आहे, त्यावेळेला थोडंसं वाटण करून घेऊया. तर त्याच्यासाठी मी घेतले आहे थोडंसं लसूण, अद्रक आणि अगदी 2च मिरच्या घेणार आहे. भाजी खूप तिखट नाही करायची आपल्याला. थोडेसे धणे, जिरं आणि कढीपत्ता आपण हे वाटून घेऊया. याला या पद्धतीने छान दरदरीत कुटून घेतलं आहे. कुटल्याने छान चव येते भाजीला. तर मटकी पण आपली होत आली आहे, म्हणजे ऑलमोस्ट झालीच आहे. उसळ शिजून गेली आहे, मी तिला दुसऱ्या स्टोववर शिफ्ट करून दिलं आहे. आता आपण भाजीला फोडणी करून घेऊया. तेल टाकलं आहे कढईत. आपण यातच सर्व वाटून घेतलं होतं, वाटणातच, त्यामुळे आपण आता हे टाकून देऊया याच्यात लगेच. थोडा हिंग घालायचा आहे. हिंग आहे. हळद घालायची आहे. आपण यात घालूया बटाटा. आणि आता याला इथंच चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. कोथिंबीर घालून देऊया. छान चटकदार मस्त भाजी झाली आहे आपली. वा, खूप छान. पहिला 2 मिनिटं वाफ घेऊन गॅस बंद करून देऊया. भाजी झाली आहे आपली. आता आपण उसळचा रस्सा करणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे. आपण सगळ्यात पहिले मसाला करून घेऊया. त्या कढईत थोडंसं तेल घ्यायचं आहे मसाला भाजण्यासाठी. आपण त्यात घालूया खोबरं, लसूण आणि अद्रक, 2 वेलदोडे, 2 लवंग, 2-3 मिरे, थोडीशी दालचिनी आणि 2 तेजपान. यात आपल्याला घालायचं आहे अगदी थोडीशी अशी तिळी,
आणि थोडासा कांदा. हे आपल्याला छान गुलाबी भाजून घ्यायचं आहे. 2 लाल मिर्च घालते आणि थोडा कढीपत्ता. मसाला आपल्याला इतकाच भाजायचा आहे. आता आपण गॅस बंद करून देऊया आणि याला एका डिशमध्ये गार करण्यासाठी काढून घ्यायचं आहे. दाणे छान शिजून गेले, मस्त छान. आता आपण याला एका स्टीलच्या रोळीत काढून घ्यायचं आहे. मटकी आपण उपसून घेतली आहे. फोडणीला आपण हे पाणी वापरणार आहोत. हे जरा गरम आहे तर आपण वाटण करून घ्यायचं आहे. ते मी हे वाटण घेतलं आहे करायला. हे वाटले थोडंसं. आता त्यात आपण थोडी कोथिंबीर घालणार आहोत, म्हणजे आपला मटकीचा रस्सा खूप चविष्ट होतो. मटकी मी एका भांड्यात काढून घेतली आहे. मटकी आपली पूर्ण तयार झाली आहे. बटाट्याची भाजी झाली आहे, मटकी झाली आहे, वाटण पण वाटून झालं आहे. आता आपण रस्सा करून घेऊया. कढईत तेल टाकून द्यायचं आहे. हिंग, बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा गुलाबी होत आला की आपण त्यात टमाटा घालणार आहोत. कांदा टमाटा छान परतत आले आहे. आता आपण वाटून घेतलेलं वाटण टाकूया त्यात. वाटण छान परतल्या गेलं आहे. तेलही सुटायला लागलं आहे. घरभर वास दरवळतोय, खूप सुगंध येतोय भाजीच्या मसाल्याच्या वाटणाचा. आता आपण त्यात टाकूया 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि हा माझा घरी बनवलेला मसाला आहे तो घालूया 2 चमचे. खूप छान. आणि यात आपल्याला मटकीचंच थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. पुन्हा परतवूया आपण त्याला. मसाला छान भाजला गेला आहे. रंगही खूप सुंदर आला आहे. तेलही छान सुटले त्याला. आता आपण हे मटकीचं उकळलेलं पाणी होतं ते आपण त्यात टाकणार आहोत. आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालूया. शिजवताना आपण घातलं होतं, थोडं कमीच घालूया. आणि आता त्याला छान उकळू द्यायचं आहे. आणि याला वरून कोथिंबीरही टाकून देऊ. 10 मिनटं आपल्याला हा रस्सा आता उकळू द्यायचा आहे. मिसळचा रस्सा छान तयार झालेला आहे. मिसळचा रस्सा खूप छान उकळून गेला आहे. तुम्ही पाहू शकता तेलही खूप छान आलं आहे. चला तर आता आपण प्लेट करून घेऊया. आपण एका प्लेटमध्ये सगळ्यात पहिले थोडीशी बटाट्याची भाजी घ्यायची आहे. नंतर उसळ, मग आपण टाकणार आहोत छान हा मटकीचा रस्सा. वा, मस्त. आता यावर टाकायचं आहे आपल्याला फरसाण, कांदा, कोथिंबीर. आता आपण ही प्लेट जाऊ द्यायची आपल्या ताटावर छान. 2 पाव. किती सुंदर प्लेट तयार झाली आहे आपली. 31st पार्टी. सगळे खूप एन्जॉय करणार आहेत. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायची आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू. आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. हॅपी न्यू इयर.